तर काँग्रेसबाबत आणखी एक वाद निर्माण झालाय। लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली नाही। गेल्यावेळी देखील या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती। त्यामुळे हा स्वातंत्र्य दिनाचा अपमान असल्याचा आरोप भाजपने केलाय। तर ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात कोणताही सहभाग नव्हता त्यांनाच राग येतो असा टोला काँग्रेसने लगावला। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची दुश्मनी, यांची शत्रुता किंवा यांचा विरोध हा भारतीय जनता पक्षाला आहे। त्यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध करावा, भारताला विरोध करू नये। विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित राहणं अनिवार्य होतं, राहायला पाहिजे होतं। पण हे दुर्भाग्य आहे, दुर्दैवी आहे की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। खऱ्या अर्थाने हा राजकीय कार्यक्रम नाही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजनीती करू नये ही देशभक्तीपर स्वातंत्र्य दिन होता, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। मुद्दा हा आहे की गेल्या 13 भाषणांमध्ये, यावर्षी तो 13 सोडून देऊ, मागच्या 12 भाषणांमध्ये पंतप्रधान जे बोलले ते त्यांनी केलं का? आणि गेल्या 12 वर्षात त्यांनी जे 2-2 तास भाषणं केले, हजारो तास त्यांनी जे भाषण केलं त्यातलं त्यांनी काय अचीव केलं, या सगळ्या गोष्टींची समीक्षा असली पाहिजे। मात्र त्यावरून विषय भटकवण्याकरता असे नॉन इश्यू मुद्दे पुढे आणले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।